मी म्हटलं, की राजकारणामध्ये महिलेनं कसं असावं ह्याचं एक बेंचमार्क इतक्या काळामध्ये आपण सेट केलेलं आहे. वेळ प्रसंगी तुम्हाला कणखर होताना मी पाहिलेलं आहे. अ, शाब्दिक भासाभास पाहिलेली आहे. अगदी बऱ्याचदा असं वाटतं, की ताई आता हातच उगारतील, गरज असेल तर. जर कुठे अनियमितता घडली असेल किंवा काय. तर इतकी वर्ष राजकारणामध्ये अनेक उन्हाळे, पावसाळे तुम्ही पाहिलेले आहेत. मला असं वाटतं उन्हाळे अधिक पाहिलेत. तर हा प्रवास ताई कसा होता इतक्या वर्षांचा? जो आताही अविरत सुरू आहे आणि पुढेही सुरू राहावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. मी खऱ्या अर्थाने 94 मध्ये काँग्रेस पार्टी जॉइन केली. महिलांचं काम खरं मी सोशल वर्कर म्हणून काम बरेच वर्ष करत होती माझ्या इथे. कारण महिला खूप अशिक्षित होत्या. त्यांना शिक्षण देणं, एक नाईट शाळा, असं सही करायला शिकवणं. नंतर मी CBDत राहायला गेली. तर 95ला पहिली नवी मुंबई महानगरपालिका निर्माण झाली. तर महिला राखीव आली तिथे OBC. महिलाच नव्हत्या तिथे म्हणजे सर्टिफिकेटवाल्या. तर सर्वांनी सांगितलं, की तुम्ही एवढं सोशल करता, उभ्या राहा. माझी इच्छाच नव्हती राजकारणामध्ये. बरं. कारण मी राजकारण खूप जवळून पाहिलंय आमच्या घरामध्ये. माझे मामा कॉर्पोरेटर, मुंबई महानगरपालिकेचे सभापती होते त्यावेळी, भुजबळसाहेब महापौर होते. ते सगळं त्यांनी आमदारकीला उभे राहिले. मग समोर जनसंघचा दिवा होता ते पडले. त्यामुळे खूप राजकारण जवळून पाहिलेलं. मला काही इंटरेस्ट नव्हता, पण तिथे उमेदवार नव्हता. आणि मग मी उभी राहिली, प्रचंड मताने निवडून आली. महापौरला उभी राहिली मी. म्हणजे आमची मेजॉरिटी नव्हती, शिवसेनेची होती. त्यावेळी शिवसेनेचे महापौर झाले. पण मी तिला फाईट दिली. आमचे 13 असताना मला 23 मिळाले. आत्ताच्या लोकांना माहिती नाहीये. बरं. आताच्या लोकांना माहिती नाही, की मी महापौर निवडणूक लढवलेली महिला आहे म्हणून. पण खूप म्हणजे आम्ही टेन्शन दिलं समोरच्या नेत्याला. त्यावेळी नेते हेच होते. आणि आमच्याकडे एक पद्धत आहे महानगरपालिकेमध्ये, की निवडणूक झाली का पडले का पळून जातात. हां. मी थांबली, मी काही पळाली नाही. मी येणारा महापौर सुषमा दंडे त्यांचं अभिनंदन केलं, पुष्पगुच्छ दिला. संध्याकाळी 5 पर्यंत सभा होती, मी थांबली. सगळे मला म्हणायला लागले, की "अरे कोण थांबत नाही? तुम्ही कशा मी ना गुलाल कधीच निवडणुकीला नेत नाही, फटाके नेत नाही आणि कुठली मिरवणुकी काढत नाही." आता 3 निवडणुका ह्या झाल्या. पहिली MLC होती. लोकांनी काढली MLC असताना मला. पण मी तिन्ही निवडणुकीत निवडून आली. पण मी कधीच मिरवणूक नाही काढत. मला आवडत नाही. मी काय निवडणुकीला उभी राहते ती कोणाला ह्याच्यासाठी नाही. एक लोकांचा आग्रह आणि लोकांच्या कामासाठी. खरं. कोणाला पाडायचं म्हणून नाही मी उभी राहत. नाहीतर लोकं पाडायचं म्हणून खोटे बोगस वोट हे ते माझं कधी आजपर्यंत मी कोणालाही बोगस वोट करायला सांगितले नाही. तोडाफोडी केली नाही. लोकांचं प्रेम असेल, तर मी निवडून येईन. नाहीतर मी लोकांचं प्रेम नसेल, तर मी अजिबात उभं राहणार नाही. कारण तुमच्यावर प्रेम असेल तरच तुम्ही 2-2, 3-3दा सलग निवडून येऊ शकता. एक विश्वास तुम्ही लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि असे माझे 35 वर्ष चाललेली अविरत सेवा आहे. खरंय. म्हणजे कुठेच मी कधीच गॅप घेतलेला नाही. का मी कुठे 10 दिवस फिरायला गेलेले नाही. कधीतरी आयुर्वेदिक सेंटरमध्ये 10 दिवस वर्षातून गेली तर बालाजी तांबेंकडे. बरं. नाहीतर मी कुठेही म्हणजे माझ्या पासपोर्टवर कुठे बाहेरगावीचा पण शिक्का नाही. साधा दुबई, सिंगापूरचा नाही. मुलं जातात सांगतात, पण मी म्हणते, "तुम्ही जा, मला कामं आहेत म्हणून."